नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC या चॅनलवरती. तर मित्रांनो, वनस्पतींचं वर्गीकरण हा किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे हे मला सांगायची गरज नाही आहे. यामध्ये किती किती MCQ येतात दरवर्षी, कंबाईनला असो किंवा मेन्स राज्यसेवेला असो, सगळीकडेच MPSC मध्ये वनस्पतीचं वर्गीकरण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये ही PPT आणलेली आहे. खूप अट्रॅक्टिव्ह अशी PPT आहे, ज्याच्यामुळे काय होईल तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मदत होईल. आणि यामध्ये एकच तुम्हाला गोष्ट ती खटकत असेल, ती म्हणजे लक्षात राहत नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. मग त्यामुळेच मी ही PPT खूप अट्रॅक्टिव्ह बनवली आहे आणि ही PPT तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर टेन्शन घेऊ नका, फ्री ऑफ कॉस्ट PPT भेटणार आहे. सगळ्या गोष्टी रिलॅक्स व्हा आणि मस्त बघा हा प्लांट किंगडम क्लासिफिकेशन व्हिडिओ. तर मित्रांनो, चला सुरू करूया. तर एक बिग पिक्चर क्लासिफिकेशन काय, पंचसृष्टीमध्ये पद्धत आणि वर्गीकरण. तर R.H. विटेकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं आणि पंचसृष्टी पद्धत दिली होती. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट किंगडम बेस्ड ऑन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, हे नाव लक्षात ठेवा, तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. किंगडम प्लांटे, वनस्पतीचे सृष्टीकरण. आता क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरगॅम्स म्हणजे बीजपत्री, अबीजपत्री आणि बीजपत्री. याच्यामध्ये पण पुढे डिव्हिजन आहे. अबीजपत्री म्हणजे हिडन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि पेरिडोफायटा. त्याला आपण इंग्लिशमध्ये पण तेच बोलतो आहे, मराठीत पण तेच बोलतो आहे. बीजपत्रीमध्ये जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, अनावृत्त बीजे आणि आवृत्त बीजी. आता ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त एक तुम्हाला समराईज केले की क्लासिफिकेशन काय आहे वनस्पतींचं. तर ह्याच्यावरून डायरेक्ट क्वेश्चन येतील का? नाही, हे तुम्हाला असं डायरेक्ट विचारले असं नाही, पण हे समजण्यासाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे वनस्पतींचं क्लासिफिकेशन कसं झाल्यासाठी. तर आपण पुढे बघूया. क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरगॅम्स, बीजपत्री विरुद्ध अबीजपत्री. तर अबीजपत्री क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय आणि फॅनोरगॅम्स म्हणजे काय? प्रजनन जे आहे ते बीजाणू, रिप्रोडक्शन वाया स्पोर्समुळे होतं. आणि जे फॅनोरगॅम्समध्ये त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन वाया बिया, सीड्समुळे होतं. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन हिडन असतात कोशामध्ये, क्रिप्टोगॅम्समध्ये अबीजपत्री त्याच्यामध्ये लपलेले असतात आणि फॅनोरगॅम्समध्ये उघडे असतात, म्हणजे दिसून येतात लगेच. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती कशी आहे तशी, लेस डेव्हलप्ड आहे ते प्लांट आणि हायलर डेव्हलप्ड असते फॅनोरगॅम्स. म्हणजे ह्याच्यात उत्क्रांतीचा आपण जर सिद्धांत बघायला गेलो तर हे सगळ्यात जुने, हे थोडेसे नवीन, अशा करत करत ही सिरीज आहे. हे सगळ्यात जास्त इव्हॉल्ड सिरीज आपण म्हणू शकतो, इव्हॉल्ड स्पीसीज आपण म्हणू शकतो. ओके. तर टिप काय, क्रिप्टो म्हणजे हिडन, जेम्स म्हणजे मॅरेज, गॅमोस म्हणजे मॅरेज. आता क्रिप्टो म्हणजे विदाऊट मेकिंग सीड्स ऑर फ्लावर्स. क्रिप्टो म्हणजे हिडन आणि मॅरेज, लपून मॅरेज, असं आपण लक्षात ठेवू शकतो. थॅलोफायटा त्याला आपण अल्गी असं सुद्धा म्हणतो. थॅलोफायटा शेवाळ. की ट्रेंड्स काय, अनडिफरन्शिएटेड प्लांट बॉडी म्हणजे कुठलीही वनस्पतींचा रूट, स्टेम, लिव्ज म्हणजेच मुळं, खोड, नंतर पाने असे काही डिफरन्शिएट करू शकत नाही आपण, म्हणजे वेगवेगळे करू शकत नाही. अनडिफरन्शिएटेड प्लांट बॉडी, मोस्टली ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये हे जास्त पाहिले जातात आणि ऑटोट्रॉफिक आहेत, म्हणजे स्वतः त्यांचं अन्न स्वतः बनवतात. ओके, कळतं. ऑटोट्रॉफिक, ऑटो म्हणजे आपोआप आणि ट्रॉफिक म्हणजे खाणं बनवणं, असं लक्षात ठेवा. आता त्यामध्ये पण वेगवेगळे 3 प्रकार आहेत. थॅलोफायटामध्ये, अल्गीमध्ये 3 प्रकार आहेत. हे क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन, क्लोरो म्हणजे ग्रीन, क्लोरोफिल तुम्हाला माहिती आहे. क्लोरोफिल कशासाठी वापरतात चालते, क्लोरोफिल कमेंट करून सांगा काय आहे क्लोरोफिल. क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन, हिरवे. पिगमेंट काय, क्लोरोफिल आहे. एक्झाम्पल काय, स्पायरोगारा आणि वॉल्वॅक्स. फिएसोफायसी म्हणजे ब्राऊन अल्गी, पिगमेंट काय, फ्युकोथॉक्सिन, सॅरगॅसम आणि इकोकार्पस. आता हे एक्झाम्पल आहेत ना, तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात म्हणून ते लक्षात ठेवायचे तुम्हाला एक्झाम्पल्स. स्पायरोगारा, वॉल्वॅक्स, क्लोरोफिसी, फिएसोफिसी, सॅरगॅसम, इकोट्रोपस. रोडोफिसी, लाल अल्गी ज्याच्यामध्ये पिगमेंट आहे फायकोइरिथ्रिन, पोलिस्पोनिया आणि ग्लॅकरेशिया. माझं प्रोनाऊन्सिएशन वाटते ते चुकलं आहे, थोडंसं बेअर करा. ओके, तुम्हाला हे PPT लक्षात ठेवायचे काही करून, आणि हे अशावरती क्वेश्चन येतात. आता बघा इथे खाली बघा, विच ऑफ द फॉलोइंग बॉटनिस्ट इंट्रोड्यूस बायनॉमियल नॉमेनक्लेचर इन प्लांट्स, वनस्पतीचे द्विनामीय पद्धतीत कोणी वर्गीकरण केलं? कार्ल लिनस यांनी. लक्षात ठेवा, हे PYQ आहे. ओके. आता डॉक्टर MPSC एक्सप्लेन काय, थिओफॅटस इज द फादर ऑफ बॉटनी. बेंथम अँड हुक गिव्ह द नेम्स नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन फॉर द सीड प्लांट्स म्हणजे जिथे बीज येतात. लिनस गिव्ह द मॉडर्न जीनस अँड स्पीसीज नेमिंग रूल म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर लिनस. ब्रायोफायटा दुसरे डिव्हिजन आहे. ओके, हे ॲम्फिबियन्स आहेत प्लांट किंगडममध्ये, वनस्पती सृष्टीचे उभयचर. यांच्यामध्ये काय काय वैशिष्ट्य काय काय, लिव्ज इन अ मॉइस्ट शेडी प्लेस सॉईल अँड नीड वॉटर फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन, प्रजननासाठी
पाण्याची गरज असते. थॅलस लाईक बॉडी म्हणजे थॅलस लाईक बॉडी म्हणजे लॅक ऑफ ट्रू वॅस्क्युलर टिश्यू. वॅस्क्युलर टिश्यू म्हणजे काय, झायलम आणि फ्लोएम म्हणजे जे पाणी वाहून नेतात, अन्न वाहून नेतात, अशा ज्या नळ्या असतात ते याच्यामध्ये नाही आहे. थॅलस लाईक बॉडी आहे. फक्त हे पॉईंट लक्षात ठेवा, थॅलस लाईक बॉडी असते त्यांना. आणि अटॅच टू द सॉईल वाया रूट्स लाईक स्ट्रक्चर म्हणजे मुळासारखे एका स्ट्रक्चरमुळे ते जमिनीला चिटकून असतात. त्याला आपण रायझॉइड्स असं म्हणतो. हे बघा इथं जे आहेत हे रायझॉइड्स आहेत. ते मुळासारखे स्ट्रक्चर आहेत, पण ते मुळं आहेत का, खरे मुळं आहेत का, नाही आहे. त्याला थॅलस बॉडी म्हणतात. आणि त्याला आपण जे खरे मुळं नाहीत त्याला आपण रायझॉइड्स असं म्हणतो. रिक्वायर्ड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. आता तुम्हाला डायरेक्ट MPSCला क्वेश्चन येऊ शकतो. कुठल्या वनस्पतीच्या क्लासिफिकेशनमध्ये कोणाला पाण्याची गरज असते प्रजननासाठी? तर आहे ते ब्रायोफायटा. ओके, एक्झाम्पल लक्षात ठेवा. लिव्हरर्स, मर्चेंटिना, हॉर्नवर्ड्स, अँथोकॉरियस आणि नंतर मॉसेसमध्ये फ्युनेरिया आणि आता MPSCचा PYQ बघून मागच्या वर्षीचा. तर विच डिव्हिजन ऑफ द प्लांटे इज कॉल्ड एज ॲम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम. ॲम्फिबियन उभयचर कोणाला म्हणले वनस्पती सृष्टीचं? तर ब्रायोफायटा. तुम्हाला आन्सर माहिती आहे का? जस्ट लाईक फ्रॉग, जसं की आपलं हा बेडूक आहे तो उभयचर आहे का? तो जमिनीवरती राहतो, पण त्याला त्याचे जे प्रजनन जे करायचं असतं ते पाण्यामध्ये करतो. तो याच्यामध्ये अंडे सोडतो आणि ते अशा टाईपचे असे आळ्या दिसतात ना, ते अंड्यामध्ये असतात आणि त्याचं प्रजनन ते पाण्यातून होतं, म्हणून त्याला उभयचर म्हणलेलं आहे. तसंच ब्रायोफायटा पण राहतो जमिनीवरती, म्हणजे झाड तिचं जे वनस्पती आहे ती जमिनीवरती येते, पण त्याला रिप्रोडक्शनसाठी पाण्याची गरज लागते. ओके. पेरिडोफायटा थर्ड डिव्हिजन. द बॉटनिकल स्नेक, द फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट विथ अ वॅस्क्युलर टिश्यू. वॅस्क्युलर टिश्यू म्हणजे काय, झायलम आणि फ्लोएम. तो म्हणून अन्नवाहिनी नलिका आहेत, त्यामध्ये पाणीवाहिनी नलिका आहेत. त्या फर्स्ट ट्रू वॅस्क्युलर प्लांट कोणाला म्हटलं आहे? पेरिडोफायटा. लक्षात ठेवा. ही PPT तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आणि अशा PPTs लक्षात राहणे तुम्हाला सबकॉन्शियस माइंडमध्ये बसतात अशा गोष्टी, मग त्याच्यामुळे मी अशी PPT आणलेली आहे. स्पोर्स स्टील नीड लाईक. ओके. स्टील सीडलेस म्हणजे ह्याचे जे स्पोर्स आहेत ते काय, सीडलेस म्हणजे याच्यामध्ये बिया नाही आहेत. ह्याच्यात अजून पण बीज जे आहेत ते नाही, बीज अबसेंट. हे लक्षात ठेवा. पेरिडोफायटामध्ये बीज नाही आहेत. झायलम फ्लोएम आहे म्हणजे वॅस्क्युलर सिस्टम आहे. डायग्नोस्टिक ट्रेंड वैशिष्ट्य काय, बॉडी इज फायनली डिफरन्शिएटेड इंटू म्हणजे ह्याच्यात वर्गीकरण सुद्धा झालं आहे बॉडीचं. रूट, स्टेम, लीव्ज. आता पोजेस टू वॅस्क्युलर टिश्यू, झायलम आणि फ्लोएम. हे थोडंसं लिहिताना माझं मिस्टेक झालेली आहे. दे रिप्रोड्यूस वाय स्पोर फॉर्म इनसाइड द स्पोरोंजिया. स्पोरोंजिया म्हणजे हे बघा असं स्पोरोंजिया असतं, त्याच्यामध्ये स्पोर असतात छोटे छोटे आणि ह्याच्यातून रिप्रोडक्शन, हे जेव्हा फुटतं तेव्हा रिप्रोडक्शन होऊ शकतं बाहेर. तर एक्झाम्पल काय आहेत? एक्झाम्पलमध्ये फर्न्स आहेत, नेफ्रोफिल्सचे ड्रायफिट्स, इक्विस्टिनम आणि नंतर सॅलेगेनिलिया. जिम्नोस्पम, अनावृत्त बीज वनस्पती. की कन्सेप्ट काय, नेकेड सीड, उघड्या बिया आहेत. जिम्नो म्हणजे नेकेड, स्पम म्हणजे सीड्स. द सीड्स आर नॉट एनक्लोज्ड इन अ ओव्हरी ऑर फ्रूट. ज्याच्यामध्ये एक्सपोज सीड्स, हे बघा तुम्हाला बिया दिसतात ना वर, हे बघा हे बिया आहेत त्याच्या. ओके. एव्हरग्रीन आहे, वुडी, पेरनियल ट्रीज असतात. नो फ्लावर नो फ्रूट, हे लक्षात ठेवा. जिम्नोस्पममध्ये नो फ्लावर नो फ्रूट. नो फ्रूट, ovary covering. Reproductive organs are unisexual. Cones, males and females are stromboli. कोन्समध्ये मेल्स असतात आणि फिमेल्समध्ये असतात स्ट्रोम्बोलीज. प्रिडॉमिनेटली रिलाय ऑन विंड फॉर पॉलिनेशन म्हणजे जर मेल स्पर्म इथून उडाला तर ते हवेत उडतो आणि हवेतून ते फिमेल ओव्हरीपर्यंत पोचतो आणि तिथे रिप्रोडक्शन होतं. म्हणजे ह्याला एअर लागतं रिप्रोडक्शनसाठी. जिथे पाणी कोणाला लागतं रिप्रोडक्शन प्रजननासाठी, ते कुठले प्लांट्स आहेत ते नावं सांगा. ज्याच्यासाठी प्रजननासाठी पाणी लागतं त्याची नावं सांगा. की सायकस आहे, पायनस आहे, जिंको आहे, याचे एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल पण एक्झामला विचारतात, थोडंसं लक्षात ठेवा. एन्जिओस्पर्म, अनावृत्त बीज वनस्पती. की कन्सेप्ट काय, कवर्ड सीड. द फ्लावरिंग कॉन्क्युअर्स सीड्स आर सिक्युअरली एनक्लोज्ड विथ एन ओव्हरी विच मेक मॅच्युअर्स इंटू अ फ्रूट. आता बिया आहेत ह्या, जेव्हा फ्रूट मॅच्युअर होतं तेव्हा मध्ये बिया असतात. ओके, हे लक्षात ठेवा. अनावृत्त बीज. ओके, हे आहे ओव्हरी, हे जे ओव्हरी असतं. नंतर स्टिग्मा, स्टाईल, हे स्टिग्मा, हे स्टाईल, हे अँथर आणि हे फिलामेंट. हे नाव लक्षात ठेवा कारण हे जोड्यालावर पण येतात काही वेळेस. हे 12वीला तुम्ही केलंच असेल. डायग्नोस्टिक ट्रेंड काय, बियर फ्लावर्स, हायली स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, युनिक ओव्ह्युलेशनरी ट्रेंड, डबल फर्टिलायझेशन.
आता हे डबल फर्टिलायझेशन खूप मोठी कन्सेप्ट आहे, ही इथे समजणं नाही. फक्त लक्षात ठेवा डबल फर्टिलायझेशन कुठे होते, तर एन्जिओस्पर्ममध्ये होते. हायली डायव्हर्स सीझनल लाईफ सायकल रिलाय ऑन ॲनिमल्स, इन्सेक्ट अँड पॉलिनेशन. मेजर क्लासेस काय, मोनोकॉट्स आणि डायकॉट्स. मोनोकॉट्स म्हणजे एक लीफ. तुम्ही डायकॉट्स म्हणजे काय, शेंगदाणे टाईप बघितलं ना, 2 असे तुकडे होतात त्याचे, तसं डायकॉट्स. डायकॉट म्हणजे 2 लीव्स असं आपण म्हणू शकतो. मोनोकॉटमध्ये काय, सिंगल सीड 1 कॉटिलेडॉन. डायकॉट्समध्ये काय, 2 कॉटिलेडॉन म्हणजे हे बघा 2मध्ये भागत होत. रूट्स काय, फायब्रस रूट्स असतात म्हणजे असे तंतुमय असतात. आणि टॅप रूट कोणामध्ये, डायकॉटमध्ये असतात टाईप रूट. हे क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षातच ठेवा. पॅरलल व्हेनेशन कुठे असतं, मोनोकॉट्समध्ये रेटिक्युलेट म्हणजे असे 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 हे रेटिक्युलेट दिसतं ना तुम्हाला, हे एकदम असं 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 ते. आणि पॅरलल म्हणजे असे लांब लांब रेषा. तू कुठलंही वनस्पती घ्या, त्याची पानं जर बघितली त्याच्यावर कळतं तुम्हाला कुठलं आहे, मोनोकॉट आहे डायकॉट आहे. ओके. फ्लावरिंग सिमेट्री ट्रायमरस म्हणजे मल्टिपल ऑफ 3. फ्लावरिंग सिमेट्री मल्टिपल ऑफ 3 मोनोकॉटमध्ये येतं. टेट्रामरस किंवा पेंटामरस 4 किंवा 5 पाकळ्या ज्याला असतात ते असतात डायकॉट. कळतंय. एक्झाम्पल काय मोनोकॉटचे, मेज, राईस और ग्रास. मेज म्हणजे काय, मका. राईस म्हणजे तांदूळ, हे तर माहिती ना. डायकॉट्समध्ये पी येतं, सनफ्लावर येतं, हिबिस्कस येतं. हिबिस्कस म्हणजे काय, कमेंट करून सांगा. हिबिस्कस. PYQ चेक पॉईंट 2023 काय विचारलं होतं, फाइंड द रॉंग पेअर. चुकीची जोडी शोधायची. तर हे बघा कॉम्पोजिट क्युकेशिये. आता बघा MPSC इज टेस्टिंग ICBN रुलिंग अपडेटिंग बाय फॅमिली नेम. आता फॅमिली नेम्स काय असतात ते विचारते तिथे. कंपोजिटे इज अन ओल्ड नेम ऑफ द सनफ्लावर फॅमिली. इट इज अ मॉडर्न नेम Astraceae, नॉट अ क्युकेसी. Astraceae त्याचं फॅमिली नेम आहे, तर ते चुकलेलं आहे, हे रॉंग पेअर आहे. हे थोडंसं तुम्हाला वाटत असेल थोडं डिफिकल्ट आहे, पण एकदा जर तुम्ही अभ्यास करायला लागला बायोलॉजीचा हे तुम्हाला कळून जाईल. घाबरायची गरज नाही या गोष्टीला, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायला जास्त पडणार आहे. हे ज्यांचं बायोलॉजी बॅकग्राऊंड नाही त्यांना खूप जास्त गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत यात, म्हणून अशा PPT तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि अशा PPT तुम्हाला कुठे भेटणार आहेत, माझ्या टेलिग्राम चॅनलवरती. आणि असेच व्हिडिओ मी आणत जाईन, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा जरूर. मेमोरायझिंग ट्रिक काय, इथे मेमोराईज कसं करणार तुम्ही, लॅबिटियल पुदिना, लॅबिटियल म्हणतात लॅमिनी, नंतर पामी अकॅरेसिये, पाम. हे असे ट्रिक बनवून ठेवले आहे, मेमरायझिंग ट्रिक. तुम्हाला कसं लक्षात ठेवतात तुम्ही लक्षात ठेवा. ह्याचे काहीतरी ट्रिक्स बनवतात ना ते मुली बसून, ते कविता आठवली, ते बघून घ्या तुम्ही. इकॉनॉमिक अँड मेडिकल प्रॉपर्टीज. आता हे महत्त्वाचं आहे. ब्रायोफायटा अँड पेरिडोफायटा, सॅरगॅसम मॉस, स्पिगॅनम मॉस इज यूज फॉर पीट फ्यूल पॅकिंग मटेरियल ड्यू टू हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणजे काय, हे मॉस आहे ह्याच्यामध्ये काय आहे, स्पंजसारखं आहे. स्पंज कसं करतं, पाणी लगेच ओढून घेतं, तसं ह्याच्यामध्ये आपण पॅकिंगसाठी वापरू शकतो. हे इंधन म्हणून वापरू शकतो. जिम्नोस्पर्म काय, मेजर सोर्स ऑफ सॉफ्ट वूड टिंबर. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सॉफ्टला लवचिक जे झाडं असतात ते झाडाची खोड आपण वापरू शकतो. अस्थमा रेस्पिरेटरी मेडिसिनसाठी वापरू शकतो. टॅक्झॉल जे आहे अँटी कॅन्सर ड्रग म्हणून, टॅक्सक्स सॉफ्टवूड लाकडाचं प्रमुख स्रोत आहे. एन्जिओस्पर्म रूट्स आर हाय यील्डिंग फॅक्ट आहे. एन्जिओस्पर्म रूट्स होल्ड हायली कॉन्सन्ट्रेटेड बायोॲक्टिव्ह कंपाऊंड. मुळे अत्यंत केंद्रित जैवसंक्रिय संयुगे धारण करतात. हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा पॉईंट आहे. रॉल्फिया स्पर्मॅटिया ब्लड प्रेशरसाठी काम करतं. विदिना सोमेरेफेरा काय, अँटी इन्फ्लामेटरी स्टेरॉइड आहे. म्हणजेच हे दाह विरोधी स्टेरॉइड आहे. हे आपण खूप वेळा वापरतो. हे आयुर्वेदामध्ये पण खूप चांगलं ह्याचं यूज सांगितलं आहे, विदिनिशिया सोमेनिफेरा. आणि रेस्पाईन पण हे ब्लड प्रेशर तुमचं जे आहे ते कमी करण्यासाठी मदत करतं. कुकुरेगम लॉंगम टर्मरिक, हळद, ह्याच्याबद्दल मला सांगायची गरज नाही, हे अँटीऑक्सिडंट आहे. आता MPSCमधला PYQ आता, विच ऑफ द फॉलोइंग प्लांट इज मोस्ट ऑफ फॉर मेडिकल प्रॉपर्टीज, रूट्स. आता एक्सप्लेनेशन काय, रूट्स ॲक्ट एज अ प्रायमरी स्टोरेज ऑर्गन. स्टोरेज म्हणजे साठवणूक करण्यासाठी. दे अक्युमुलेट हायली कॉन्सन्ट्रेटेड बायोॲक्टिव्ह और सेकंडरी कंपाऊंड्स मेटाबोलाइट्स लाईक अल्कोलाइड, ग्लायकोडिक, टॅनिन्स. आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये समजवल्यात मी. केमिस्ट्रीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर बघून घ्या. फार्मास्युटिकल प्लांट किंगडमची आता समरी बघूया आपण पूर्ण. तर काय, इथे तुम्हाला स्क्रीनशॉट काढू शकतो तुम्ही. हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतं आहे. थॅलोफायटा कॉमन नेम काय, अल्गे. वॅस्क्युलर सिस्टम आहे का त्याच्यामध्ये, अन्नवाहू नलिका आहेत का, नाही आहेत. स्पोर असतात का त्याच्यामध्ये, स्पोर्स असतात. की फीचर काय, ॲक्वेटिक असतात म्हणजे पाण्यामध्ये राहतात. पिगमेंट आहेत, क्लोरोफिल आहे, क्लोरोफिसी आहे, थॅलोफिसी आहे.
आता ब्रायोफायटा ॲम्फिबियन्स असतात म्हणजे पाण्या उभयचर आहेत ते, वॅस्क्युलर टिश्यू नाही आहेत. स्पोर्स असतात त्याच्यामध्ये, नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन, प्रजननासाठी पाण्याची गरज असते ब्रायोफायटाला. त्याच्यामध्ये मूळ खोडं नाही आहेत, ते मूळ खोडासारखे दिसणारे रायझॉइड्स आहेत, त्याच्यामुळे जमिनीत चिटकून राहतं ते. पेरिडोफायटा बार्टोनिकल स्नेक म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये अन्नवाहिनिका आहेत, स्पोर्स आहेत, ट्रू रूट, स्टेम्स, लिव्स, हे पण लक्षात ठेवा इथे. जिम्नोस्पर्म कोनिफेरस असतात. येस, त्याच्यामध्ये वॅस्क्युलर सिस्टम आहे. नेकेड सीड्स आहेत, नेकेड सीड्स उघड्या आहेत सीड्स. कोन्स, नो फ्लावर नो फ्रूट. ओके. जिम्नोस्पर्म्स कोनिफेरस, परत हे रिपीट झालं. एन्जिओस्पर्म फॉलोइंग पार्ट्स. यस, त्याच्यामध्ये वॅस्क्युलर सिस्टम आहे. कवर्ड सीड्स असतात. फ्रूट्स डबल फर्टिलायझेशन होतं त्यात. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. तर मित्रांनो, ह्या एका PDF मधून तुम्हाला प्लांट किंगडम म्हणजे वनस्पतींचं क्लासिफिकेशन पूर्णपणे कळालं असेल. याच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही तुम्हाला, आलाच तरी एक्झाम्पलवरती येईल आणि तो सगळ्यांनाच येणार नाही. याच्या बाहेरून जर क्वेश्चन आला तो सगळ्यांनाच येणार नाही आहे, आणि जे सगळ्यांना येतं ते तुम्हाला आलं पाहिजे आणि तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त आलं पाहिजे. ओके, हेच MPSCचं मंत्र आहे.